मी तुमचा रोड ड्रीम्स ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. पण आमची मावशी ना काहीतरी बनवते. काय बनवतेस ग? हे ठेचा. वा 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 वा. माहिती तू कधी खाल्लाय? नाही खाल्ला. नाही. आमच्या थोडी कोकणात पद्धत वेगळी आहे ठेचा बनवायची आणि तुझी पद्धत थोडी वेगळी आहे ठेचा बनवण्याची. मी पण कोकणातलीच आहे. हो. पण आमच्या कामात जरा आहेत. अच्छा, इकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. करून त्याला जरा तेल टाकून फोडणी देतेस काय? फोडणी नाही, मग त्याला जरा आधी शिजू दे त्यामध्ये. अच्छा, मग मस्त आपला ठेचा तयार होईल. ओ वाव. अरे पडलं. असू द्या, ते थोड्या वेळाने होईल. 2 मिनिटं जरा शिजू दे, 1 मिनिट. अच्छा, तोपर्यंत आपण शेंगदाणे चेचूया. ठीक आहे, चालेल. ठेचा बनवते तोपर्यंत दाखवतो आपल्याकडे कोण आलाय. आपला ओल्ड ब्लॉगर आलाय, टिपिकल इंडियन ब्लॉगर. ह्याचं पहिलं चॅनल होतं, आपल्या भावाचं चॅनल होतं. आणि आमची आई बघा, हाय कर, हाय परत हाय. हा, आणि मामा पण आलाय. हाय. हा, मस्त ठेचा बनवला जातोय. मावशी हे करतात त्याला काय बोलतात? हा, मिक्स बेल केली जाते. मिरची, लसूण, टमॅटो. वा वा, बघूनच मावशी तोंडाला पाणी सुटलंय. आणि याच्यासोबत काय खायचं? भाकरी. अच्छा, भाकरी सोबत खायचं. तर डायरेक्ट भेटू आता हे झाल्यावर. तर आपली ठेचा आणि भाकर तयार आहे मित्रांनो. खरंच हे मावशीने जे बनवलं आहे ना, हे बघून मला ना आमच्या गावची आठवण आली. जेव्हा आम्ही शेतात लावणीला जायचो ना, तेव्हा असं काही नाही काय आमचे मोठे पप्पा मोठे आई वगैरे करून द्यायचे शेतात खाताना. चला आता खाऊया. आई, तुझी स्पेशल डिश ठेचा भाकर. एक नंबर मित्रांनो झाले ठेचा आणि भाकर. मामी थोडी बाहेर गेली होती, तर आता मामी पण आली आहे. मामी हाय कर. हाय. मासे पकडून आणले, तुम्हाला दाखवतो. मासे पकडून नाही आणलेत, मासे आणायला गेली होती. तर आज मस्तपैकी आमच्याकडं फॅमिली आली आहे, सगळेजण आले आहेत घरामध्ये. घर एकदम मस्तपैकी भरलेलं आहे. आणि आता सर्वेशाने आम्ही चाललो आता सागराकडे. परत ॲक्टिवा घेऊन चाललो आहे. रिक्षा घेऊन जाणारच होतो, पण रिक्षा घेऊन थोडे बाहेर चालले. मग आता आम्ही चाललो आहे ॲक्टिवा घेऊन. चला आता, ही आमची रिक्षा आहे आणि एक ॲक्टिवा आणि एक स्कूटी पेप. पण ही थोड्या बंद आहे आमची. ही बुगाटी आमची बंद आहे, म्हणून आता आम्ही ॲक्टिवाच घेऊन चाललो आहे. तर जाऊया, चला. आपोआप पण जाईल ते. दादाकडे जातच होतो, पण पाऊस चालू झाला. तर आता सोनूला पाठवलं पुढे. मी एका ठिकाणी थांबलो, तो पाऊस सुरू झाल्यामुळं. तर चला, पाऊस थांबला आहे तोपर्यंत निघतो पटापट, कारण 2 दिवसापासून पनवेलला खूप पाऊस आहे. तर पहिला सोनू गेलाय पुढे, मी पण जातो. झोपलेत अजून इकडं? कुठे लवकर? 12 वाजत आले आणि अजून झोपलेत. काय बोलायचं आता ह्यांना. तर आता हे झोपलेत तोपर्यंत आता आम्ही आमचं थोडं काम होतं, काम करतो आणि निघतो पटकन. आणि पॅन्ट घेण्यासाठी आलेला मेन म्हणजे सोनू. आता पॅन्ट घेतली आहे, आता आम्ही निघतो पटकन. पाऊस थांबला आहे थोडा, तोपर्यंत घरी निघतो. नाही तर पाऊस आला तर परत आम्हाला थांबावं लागेल. चला, तर आता आम्ही निघालो आहे. कपडे बघा किती होते. चल चल बस, असंच बस. चल पटकन निघतो. चला, आणि डायरेक्ट भेटू आता तुम्हाला घरी. आता आम्ही पोचलो घरी. मस्त घे कपडे आणि लिफ्ट वाटतं आपली आज बंद आहे. लाईट गेली आहे कारण की आता पाऊस जास्त लागतो इकडे. काय बोलणार, गाव काळोख आहे, काळोख. घरी आलो आणि मस्त की आम्ही आता जेवलो वगैरे. पण अचानक प्लॅन ठरला की आता आम्ही जाणार आहे नदीवर. म्हणजे एक धबधबा कुठे आहे इथे पनवेलला, ते आता धबधब्यावर निघालो आहे. सगळे मामा मामी वगैरे, काका मावशी, आणि आपली ही फॅमिली, छोटी फॅमिली आहे ना, आता निघाली आहे. तर आम्ही आता तिकडेच जातो. तुम्हाला दाखवतो, तिकडे धबधबा आहे पनवेल साईडला. आम्हाला तर माहीत नाही आहे ना, माहिती आहे. आता त्या साईडला जातो आहे. तर निघूया पटकन. निघालो आम्ही. चला पटकन जाऊया. चला.
आणि सामे 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 रे. तर बघा कोण कोण निघालेत. तर आता ही आपण रिक्षा घेऊन जाणार आहे. ए मावशी चला चला बसा आता पटकन बसूया आता आपण रिक्षामध्ये. तर आता चला पटकन डायरेक्ट भेटू आता तुम्हाला रस्त्यामध्ये. व्हिडिओ बनवत ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो. तर मस्त की वाटतं आता एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय करा. पहिलं जातो आता आम्ही मस्त की. आमचा नवीन ब्लॉगर येत आहे. हो तुझा ब्लॉगर तुझा कर ना. एका रिक्षामध्ये आम्ही 7 जण बसलोय. एकदम कम्फर्टेबल बसलोय. बारीक बारीक आहे आम्ही, जास्त झाडे नाहीत. आमचा कधी कोणाचे चालू नाही होत तोपर्यंत हे माझ्याकडे थोडी नेट आहे. बरोबर कोण होतो बघितलं नाही. त्याचा मित्र होता तो आदिराज. नाही आदिराज असताना तर ती गाडी. आपण आता पनवेल मधून नेऱ्यात आलोय. नेऱ्यात इथं एक छोटस धरण आहे. आता त्या धरणात आलोय आपण सिटीमध्ये वाटतं कोकणासारखं आहे सेम टू सेम. आणि आपण आलो आता पनवेला. कुठं नेरे. नेऱ्यामध्ये आलोय. आश्रम पण आहे. बघू दे. हे बघ इथं आम्ही भिजत होतो. नेऱ्यामध्ये आलोय आणि बघू शकता या साईडला म्हशी आहेत. म्हशींचा एक छोटासा गोठा आहे. मोठा आहे गोठा. आणि पुढे बघा साईडला खूप यांची नदी भरलेली आहे. आणि धरण आहे धरण. हे बघा धरण खूप भरलं आहे. त्याच्यामुळे आता इथं काय आम्ही पोहू शकत नाही. तर दुसऱ्या साईडला जातो. ही आमची दुसरी ब्लॉगर. माझी मामी ब्लॉगर आहे. तुमचे व्हिडिओ पहा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. येस. तर गाईज आता आम्ही इकडे आलोय. पण आता काय आम्हाला इथे काय जायला नाही भेटणार आहे पाण्यात. तर आता आम्ही जातोय वॉटरफॉलला. कुठे आहे पण तो. आता इथं जास्तच पाणी असल्यामुळे ना आम्ही इथं आता एन्जॉय वगैरे करणार नाही आहे. जास्त पाणी आहे. आता जाणार आहे आम्ही दुसऱ्या इकडे दुसऱ्या डेस्टिनेशनवर. तिथे तर आता आम्ही नाही शांतीवन अनाथ आश्रम आहे. अनाथ आश्रम इथं दाखवूया त्यांना. पुढे आता चाललोय दुसऱ्या हे नेण्यात आलो होतो पण खूप पाणी आहे इकडे. हे बघा दिवाळीला यायचं. दिवाळीला शांतीवन आहे ते बघ दाखव. आणि इथेच बघा पुढे. आणि इथे शांतीवन निवास आहे. तर जाऊया पटकन आपण. आता कंस्ट्रक्शनचं टाकी बांधली जाते. त्याचं काम चालू आहे इथे. चला जाऊया आपण आता. आदयला. आणि हे बघा पूर्ण बोर्ड दाखवतो कुठे आलोय. पण आलोय श्री गावदेवी कृपा काशीनाथ विठ्ठू शेळके गदस. इथे आलो आता आपण. आणि आता मामा वगैरे गेलेत पुढे. आपण पण जाऊया. ते बघा तिकडे थांबलेत ते. आपलं बॅड लक आहे. आम्ही इथं पोचलो आणि आता आम्हाला ऐकायला भेटलं की आता इथं वरती जायचे ते धबधबा आहे ना ते बंद झालं आहे. तर आमचं बॅड लक आहे. तर आता आम्ही घरी जाणार आहे. आणि इथं आल्यावर माहिती पडलं की आता जास्त पाऊस पडल्यामुळे आहे ना तिकडे जास्त पाणी आलं आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला पुढे जाण्यास बंदी आहे. तरी पण आम्ही चाललो आहे. बघूया आधी तिकडे जाऊन काय ऐकायला भेटतंय. पोलीस थांबवत आहेत की नाही, जायला देत आहेत की नाही बघणार आहे. आणि व्ह्यू बघाल तुम्ही दाखवतो 1 मिनिट. आणि एवढा जवळ आलो आणि नो एंट्री आहे. तर एकदम मित्रांनो बघा किती मस्त वातावरण होतं. डोंगर आणि धबधबे पण खूप आहे. धबधबा इकडे चांगला आहे. पण आता जास्त पाऊस पडल्यामुळे आहे ना बंद केलं आहे पोलिसांनी. आणि तिकडे पोलीस पण आहेत. नंतर बंद असतं. हा मित्रांनो सांग आता. धबधब्याला या, एन्जॉय करा, पण स्वतःच्या जीवाला जपा. आई वडील घरी लक्ष तुमचे विचार करतात. तुमचं आयुष्य पडलंय. आपलं आमचं नशीब खूप बॅड लक आहे आमचं. इथं आल्याच्या नंतर समजलं की वरती बंद केलं आहे. आता वरती जायला परवानगी नाही आहे. तर आता डायरेक्ट आम्ही घरी जाऊ.
सगळ्यांचा मूड एकदम अपसेट झाला. कपडे हा आणलेले खाल्याला. दीक्षाला धबधब्याला गेल्या वेळच्या धबधब्याला माहितीये. चला आता निघूया. जयेश निघूया ना. बाय बाय बाय. जयेशने आज खूप मज्जा करायला भेटली असती जयेशला, पण जयेशचं आमचं सगळ्यांचं बॅड लक होतं. इथं आल्याच्या नंतर म्हणलं आता हे बंद झालंय. 6 वाजले. चला आता जाऊया, निघूया घरी. मित्रांनो आता आलो आपण पनवेलमध्ये टी पॉइंटला आणि आता ते डोंगर दिसत आहे ना, तिथे आपण जाणार आहे आता. मित्रांनो आता बघा त्या साईडला पोर आहेत, तिकडे जाणार आहे आपण. 10 का 5 मी पण. आम्ही आता मका वगैरे घ्यायला थांबलो इथे. मका घेणार आणि नंतर डायरेक्ट चढाईला लागणार वरती जाण्यासाठी. मका आधी आम्ही घेतो मस्त की. आता मस्त की आम्ही मके खाणार आणि वरती जाणार. आमची गाडी हायवेला लावली आणि आता चालणार आहे टी पॉइंटला. तेव्हा कसं आहे डोंगर आणि छोटासा एक वॉटरफॉल आहे, बघू शकता तुम्ही. सगळेजण इथे थांबले आहेत गाडी लावून आंघोळीचं. ए जय जा भीज जा. पेट्रोल नाही, सीएनजी. मस्त की आमचं एन्जॉयमेंट झालंय. मस्त छोटा वॉटरफॉल होता. मस्त भिजलो आम्ही. कुठे पनवेलला पॉइंटला या. चला आता जाऊ आपण. चला आम्ही पोचलो. खूप तर टाइम झाला, खूप अंधार पण झालाय. मस्त की भिजलो आम्ही. भिजलो कसले ही तर नाही भिजली. उचललं डायरेक्ट असं नाही. मावशी मी जयेश खूप भिजलो आम्ही. आता दमलो आता पाण्यात भिजून. छोटासा होता धबधबा पण खूप मजा आली. तर आता दमल्यामुळे ना पटकन जातो मस्त की आता फ्रेश होतो. तर मस्त की आता आम्ही घरी पोहोचलो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.